राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। टोळी युद्धातून घडलेल्या आयुष कोमकर खून प्रकरणानंतर आता पुणे पोलिसांकडून आंदेकर टोळीच्या स्थावर आणि जंगम मालमत्तांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे। बंडू आंदेकरच्या घर झडतीनंतर आता या खून प्रकरणातील एकूण आरोपींच्या 27 बँक खात्यांची पडताळणी केली असून त्यातील 50,66,999 रुपयांची रक्कम गोठवली आहे। आंदेकर आणि गायकवाड टोळी युद्धातून 15 दिवसांपूर्वी आयुष कोमकर याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला। या प्रकरणी पुणे पोलिसांनी 3 महिलांसह 15 जणांना अटक केली। यातील 12 पुरुषांची रवानगी पोलीस कोठडीत झाली आहे, तर वनराज आणि यांची पत्नी सोनालीसह 3 महिलांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे। दरम्यान पोलिसांकडून आता आंदेकर टोळीच्या आर्थिक गोष्टीची माहिती देखील घेण्याचे काम सुरू केले आहे। त्यानुसार पुणे पोलिसांनी आयुष कोमकर खून प्रकरणात आरोपींच्या आंदेकर टोळीतील आरोपींची एकूण 27 बँक खाती पडताळण्यात आली आहेत। त्यात 50,66,999 रुपयांची रक्कम आढळून आल्यानंतर ती गोठवण्यात आली आहे। वनराजचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीच्या रडारवर कोण कोण होते हे तपासातून समोर आले आहे। वनराजचा खून करणारे सर्व आरोपी सध्या कारागृहात आहे। त्यातील एका आरोपीच्या कुटुंबियाला टार्गेट करण्यात येणार होते, पण त्यापूर्वी पोलिसांनी टेहळणी करणाऱ्या काळेला पकडले आणि तो प्लॅन फसला। नंतर 5 सप्टेंबर रोजी आयुष कोमकरचा गोळ्या घालून खून केला होता। सध्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू असून यामध्ये पुरावे गोळा केले जात आहेत। या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग होता का या दृष्टीने अधिक तपास होण्यासाठी हा गुन्हा भारती विद्यापीठ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे।